नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये. आता मात्र ही माही घरी येते. माहीला आता रमा प्रेग्नेंट आहे हे कळल्यानंतर खूप टेन्शन येते. तेव्हा ती घरी आल्यानंतर इरावतीकडे येते. इरावतीला म्हणते की इरावती, मी तुला जे काही सांगते ते खूप इम्पॉर्टंट आहे. तेव्हा आता इरावती विचारते की काय आहे, तर माही म्हणते की रमाने. तेव्हा इरावती विचारते की अगं रमाने काय केले. तेव्हा आता रमा आणि माही या दोघीमध्ये जे काही झालेले आहे ते सर्व ती आता इरावतीला सांगत असते की जे खेळणं रमा आपल्या बाळासाठी घेत होते, तर आता त्यांच्या दोघीमध्ये जे काही घडलेले आहे की रमा ही प्रेग्नेंट आहे आणि ती अक्षयचंच आता तिच्या बाळाला नाव देणार आहे. हे सगळं काही आता ती जेव्हा इरावतीला सांगते तेव्हा आता ही सर्व ऐकल्यानंतर इरावतीला तर धक्काच बसतो. इरावती म्हणते की अगं हे सगळं तर ते म्हणजे बाहेर राहून सुद्धा तिने हे सर्व केलं आणि तू घरामध्ये राहून काहीच करू शकली नाही आणि तुला हे सर्व भोगावे लागेल. तर माही म्हणते की हो, मला ही सर्व माहिती आहे, परंतु आता इथून बाहेर पडण्यासाठी याच्या पुढे काय करायचं आहे. तेव्हा आता इरावती म्हणते की काही नाही, फक्त आता शांत व्हायचं. आपण ज्याविषयी बोललो होतो ते करण्याची वेळ आता आलेली आहे. त्यामुळे आपण जे काही विचार करत होतो प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून घेण्याची, ती वेळ आता आलेली आहे. त्यामुळे अक्षयच्या नावावरची प्रॉपर्टी ही तुझ्या नावावर आपल्याला करावीच लागेल. त्यासाठी जे काही वकील्स पेपर्स लागतील ते सगळं काही मी बघते. त्यावर आता माही म्हणते की अगं तू हे सर्व काय बोलतेस. हे बघ असे कसे होईल. अक्षयला बाकी सर्वांना जर हे कळले तर मी व्हिलन ठरेल. तेव्हा आता इरावती म्हणते अगं त्यांना कळेन काय, त्यांना कळूनच द्यायचं नाही. आणि ए बाई, एक गोष्ट लक्षात घे, रमापासून जर तुला वाचायचे असेल तर एकच पर्याय हा तुझ्याकडे आहे म्हणून. आणि हे बघ, जरी त्यांना कळले तर हे सर्व त्या नालायक माहीने म्हणजे तू नाही, बाहेर आहे त्या रमाने केलेले आहे. त्यामुळे हे बघ तुला काही त्रास नाही होणार. संकट तर एक दाराशी आलेले आहे, त्यामुळे दारातून ते घरात येण्या अगोदर त्याला थांबवावंच लागेल. त्यानंतर आता रमा ही प्रेग्नेंट आहे आणि तिने अक्षयसाठी जी काही चिठ्ठी लिहिलेली आहे तर ती चिठ्ठी ती आता अक्षयला देण्यासाठी म्हणजे मुकदमांच्या घरी आलेली असते. ती बाहेर आता गेटमधून आत येते आणि अक्षय केव्हा आता ऑफिसमधून येतो याची वाटच बघत असते. तिला ती चिठ्ठी कशीही अक्षयपर्यंत पोहोचवायची असते. तेव्हा ती आता इकडून बाहेरून आत येते आणि आता विचार करते की हे पत्र मी अक्षयला कसे देऊ. जेव्हा ती आता दारात येते तर रमाचे डोळे अगदी भरून येतात. तेव्हा तिला सर्व आठवणी तर आठवतातच, परंतु ते पत्र आता तेथे दाराशी कसे ठेवू, अक्षयपर्यंत हे पत्र कसे पोहोचवेल, तो हे पत्र कधी वाचेल, त्याला ही आनंदाची बातमी मी कधी देऊ. कारण मी प्रेग्नेंट आहे ही जर आता घरातील सगळ्यांना कळले असते तर खरंच किती आनंद झालेला असतो. मात्र आता रमाला अगदी आनंद अश्रू म्हणजे तिच्या डोळ्यात येत असतात आणि वाईटसुद्धा वाटते, कारण आपल्यासोबत आता येथे ही आनंद साजरा करण्यासाठी कोणी नाही. अक्षयला आता हे तिला सांगायचे असते. तेव्हा आता रमा ही तेथे उभी असताना तिला अक्षयची गाडी आल्याचा आवाज येतो. ती म्हणते की नक्की हे आले असणार आहे, म्हणून ती लगेच आता थोडीशी बाजूला होते. तेव्हा आता अक्षय गाडीतून खाली उतरतो. रमाने ते पत्र आता तेथे पायरीवर ठेवलेले असते आणि ती आता आऊट हाऊसच्या बाजूला लपलेली असते. अक्षयकडे बघत असते आणि देवाला हात जोडून म्हणते की देवा, बाकी मला काही नको, हे पत्र फक्त माझ्या अक्षयपर्यंत पोहोचून दे. म्हणून ती अक्षयला डोकावून बघत असते. अगदी डोळ्यातून पाणी तिच्या येत असते. तेव्हा अक्षय फोनवरच बोलत असतो आणि ती आता गेटच्या बाहेर जाते. बाहेरून ते पत्र अक्षय घेतो की नाही हे ती लक्ष देऊन असते. त्यानंतर आता इकडे तेव्हा आता ती तेथून घरी निघून येते. घरी निघून आल्यानंतर माई आता तांदूळ निवडायला घेत असतात. तेव्हा रमा आता घरी येते, अगदी शांत शांत असते. तेव्हा आता माई तिला विचारतात की आलीस का तू. आणि हे बघ अगं, हे तांदूळ निवडायला घेते, जर का हे तांदूळ निवडले नाही, आता पावसाळा सुरू होईल, मग त्यात किडे वगैरे होतील, त्यामुळे साफ करून ठेवते. तेव्हा आता रमा लगेच आता कमरेला पदर खोचते आणि द्या इकडे, मी करते असं म्हणते. माई म्हणतात की अगं नकोय, मी सुद्धा करते आणि फक्त तू एवढे निवड आणि मी तोपर्यंत आवरून येते. असे बोलून आता माई ह्या कपडे आवरायला जातात, समोरच असतात. तेव्हा आता रमा खाली बसते, तांदूळ निवडायला घेते. तेव्हा आता रमा अगदी शांत शांत असते. माई तिला विचारतात की काय ग पोट्टे, अशी का तोंड पाडून तू बसलीस, तुझी तब्येत बरोबर नाही का, तू डॉक्टरांकडे जाऊन आलीस का, आणि काय ग डॉक्टर काय म्हणाले. तेव्हा आता रमा काही उत्तर देत नसते. माई तिला पुन्हा विचारतात की अगं ये, तुला बरं वाटत नाही का, थांब मी तुला काढा करून देते. तेव्हा आता रमा म्हणते की अहो नाही,
काढा मला नको आहे, कारण लगेच माई विचारतात की अगं काय झालं आहे, का तुला काढा वगैरे नको आहे. तेव्हा रमा म्हणते की अहो डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय आता मी कोणतेही औषध नाही घेऊ शकत. आणि रमा आता म्हणून जाते की काकू मी आई होणार आहे. तर हे ऐकल्यानंतर माईंना धक्का बसतो. माई डोक्याला हात लावतात. बाप्पा, अगं ये पोट्टे, तू काय म्हणतेस, तू अगदी प्रेग्नेंट आहे का? आणि आता काय ग पोट्टे, कुठे तोंड काळं करून आलीस तू? तेव्हा आता असे म्हटल्यानंतर रमाला वाईट वाटते. रमा आता काकूंना म्हणते की काकू काय बोलतात ते तुम्ही? अहो काकू, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की माझ्या आयुष्यामध्ये फक्त एकच व्यक्ती आहे, व्यक्ती होती आणि कायम सुद्धा तीच राहणार. हे बघा, मी जाईन माझ्या नवऱ्याच्या घरी. माझ्या आयुष्यातील मी तुम्हाला इतकी मोठी चांगली आनंदाची बातमी सांगितली आणि तरी सुद्धा तुम्ही असं बोलतात. तुम्ही असं नाही बोलू शकत. तेव्हा आता माई म्हणतात की अगं तू जाशील तेव्हा जाशील, पण तोपर्यंत काय करायचं बरं? शेजारी पाजारी विचारतील की पोरगी पोटोशी कशी आहे, मग त्यांना काय उत्तर द्यायचं बरं? अगं ती कोपऱ्यावरची बाई मला विचारत होती की तुमच्या पोट्याचं लग्न मोडलं आणि ही पोरगी आता कोण नवीन तुम्ही घरामध्ये आणून ठेवली म्हणून. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा काकू, मी तुम्हाला अगोदरच म्हणाले होते मी इथे नाही राहत म्हणून. तेव्हा आता लगेच माई म्हणतात अगं तू तर म्हणाली होती, परंतु माझ्या पोट्याच्या पायी मी तुला इथे या घरात ठेवून घेतले. अगं ते सगळं जाऊन दे, परंतु आता यापुढे काय करायचं हे खरंच मला नाही सुचत. माईंना आता भलतेच टेन्शन येते, कारण लोक काय म्हणतील? लोक म्हणतील की यांच्याच मुलाचं काहीतरी हा प्रताप आहे की काय, असे माईंच्या मनात आता भीती असते. तेव्हा आता रमा बिचारी आपली समजून घेते. रमा म्हणते की हे बघा काकू, मला कळते की नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. तर माझ्यामुळे तुम्हाला अगोदरच खूप त्रास झालेला आहे आणि यापुढे सुद्धा मला आणखीन त्रास नाही होऊन द्यायचा, त्यामुळे मी येथून निघून जाते. तेव्हा आता माई लगेच तिच्यासमोर हात जोडतात की अगं ये पोरी, अगं जरा शांत राहा आणि इथेच राहा. या अशा अवस्थेत मी तुला बाहेर सोडू का? असे कसे सोडू बरं? तुला जितके दिवस राहायचं असेल तर तितके दिवस तू इथे राहू शकते. आणि लगेच माई आता देवाला हात जोडतात की अरे बाप्पा, हिला हिच्या नवऱ्याकडे लवकरात लवकर पाठवून दे, बाकी माझं काही म्हणणं नाही. तेव्हा आता रमा म्हणते की हो, जे पत्र मी त्यांना लिहिले ते पत्र त्यांना लवकरात लवकर मिळावं. ते पत्र जेव्हा ते वाचतील तेव्हा लवकरच ते माझ्याकडे धावत येतीलच मला न्यायला. त्यानंतर आता अक्षय हा फोनवर बोलून झाल्यानंतर आता घरात यायला निघतो. पायरीवर त्याला ते पत्र दिसते. तेव्हा ते पत्र तो उचलतो. जेव्हा ते पत्र ते वाचतो तेव्हा आता त्याला इतका राग येतो, तो जोरात माही असा माहीला आवाज देतो. माही मात्र आता माही म्हटल्यानंतर ती धावतच येते, परंतु अक्षय आता हिला जर आपण माही म्हटलो तर बघूयात ती धावून येते की काय, म्हणून मुद्दाम तो आता जोरात माही असे ओरडतो. तेव्हा आता अक्षय लगेच विचारतो की काय ग, माही म्हटल्यानंतर तू लगेच कशी आलीस? तेव्हा आता ही माही विचारते की तुम्ही माही म्हणून हाक का मारलीस? मला असे वाटले की माही येथे आली म्हणून मी पळतच येथे आले. तेव्हा लगेच आता अक्षय म्हणतो की माही, तुझा खेळ संपलेला आहे. लवकरच खरी रमा कोण आहे हे मला कळलेले आहे, त्यामुळे आता तुझा हा जो काही डाव आहे तर तो बंद कर. तेव्हा लगेच आता अक्षय रागाने ते पत्र माहीला दाखवतो. तर आता तो जायला निघतो. माही विचारते की कुठे चालला तुम्ही? अहो मीच तुमची खरी रमा आहे, म्हणून अक्षयचा हात ती धरते. अक्षय विचारतो की तू रमा आहेस का? तू प्रेग्नेंट आहेस का? रिपोर्ट्स दाखव मला, आत्ताच्या आता रिपोर्ट्स दाखव. तेव्हा आता माही खूप घाबरते. माहीला आता काय उत्तर देऊ आणि काय नाही सुचत नाही. तेव्हा अक्षय ओळखतो. अक्षय त्या रागाने तिला म्हणतो की मला सगळं आता ओळखलेलं आहे, म्हणून अक्षय गाडीमध्ये बसतो आणि तो लगेच इकडे यायला निघतो. त्यानंतर मात्र आता माही खूपच घाबरलेली दिसते. तिला आता काय करू आणि काही नाही सुचत नसतं. त्यानंतर आता इकडे रमा ते तांदूळ निवडत असते. तेवढ्यात दरवाजा वाजतो. तेव्हा आता रमाला खूप आनंद होतो. तिला माहिती असते की नक्की अक्षय आले असेल. तेव्हा ती आता घाईने दरवाजा उघडते. तर आता अक्षय इतका खुश असतो. आता अक्षयला खुश बघून रमा विचारते की तुम्ही आलात का? तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की अगं रमा, इतकी गोड आणि आनंदाची बातमी सांगितल्यानंतर कळल्यानंतर नवरा हा बायकोपासून दूर कसा राहू शकतो? तेव्हा अक्षय आता घट्ट असे मिठी रमाला मारतो आणि रमासुद्धा अगदी खुश होऊन अक्षयला मिठी मारते. आणि आता दोघे इतके खुश असतात. तेव्हा रमा ही ते स्वप्न पाहत असते, कारण आता जो दरवाजा वाजत असतो आता माई आवाज देत असतात की अगं रमा, अगं काय हे आत्तापासूनच इतकं नाटकं करतेस का? अगं केव्हाचा दरवाजा वाजतोय आणि तू का उघडत नाही? रमा बिचारी आपल्या अक्षयच्या स्वप्नात असते. तेव्हा आता रमा ही विचार करते, दरवाजा तर वाजतच असतो. रमा आता म्हणते की नक्की हेच आले असतील.
माझं स्वप्न आता पूर्ण होईल म्हणून रमा घाईने अक्षय आले असेल म्हणून दरवाजा उघडते, परंतु आता साई आलेला असतो. साईला बघून आता रमाचा चेहरा पडतो. रमा आता अगदी शांतपणे विचारते की तुम्ही होतात का? तेव्हा आता साई म्हणतो की हो. आणि काय हो असं का विचारतात की अजून कोणी येणार होतं का? तेव्हा आता माही बाहेर येतात. माही म्हणतात की अरे म्हणजे हे बघ, तिला असे वाटले की तिचा नवरा आला असेल, धावत धावत तो हिला नेण्यासाठी येईल असे तिला वाटले होते. आणि माई आता साईला सांगतात की अरे ती पोटुषा आहे. हे ऐकल्यानंतर साईला सुद्धा धक्का बसतो. साई म्हणतं काय काय म्हणतात? तर माई म्हणते की हो अक्षयचं बाळ तिच्या पोटामध्ये आहे. तेव्हा आता साईला एक धक्काच बसतो. तर आता रमा म्हणते की हो मी एक पत्र लिहून यांना सगळं काही कळवलं आणि ते पत्र वाचल्यानंतर ते मला नक्की नेण्यासाठी इकडे येतील म्हणून. तेव्हा आता लगेच रमा जे काही स्वप्न तिने बघितलेले असते तर त्यानंतर मात्र आता इकडे अक्षय हा घरी येतो, गाडीतून खाली उतरतो आणि पायरीवर आता ते रमाचे पत्र असते. परंतु आता ते पत्र मात्र दुसरे कोणीतरी उचललेले असते आणि त्या जागी मात्र आता ग्रीटिंग्स कार्ड वगैरे अगदी पॉकेटमध्ये घालून अक्षयचं त्यावर नाव टाकून ते पायरीवर ठेवलेले असते. अक्षयचं आता त्याकडे लक्ष जाते. अक्षय ते उचलतो आणि हसून तो आता आतमध्ये येतो. रमाला म्हणजे माहीला तो आवाज देतो. तेव्हा माही धावतच बाहेर येते. अक्षय तिला ते दाखवतो आणि विचारतो की हे काय आहे? तेव्हा आता त्यांच्या मागे इरावती सुद्धा येते. इरावती लगेच आता बाजूला थोडासा चेहरा लपवते आणि ती आता अक्षय आणि माही या दोघांकडे लक्ष देत नाही असे दाखवते. तेव्हा आता अक्षय विचारत असतो की रमा अगं हे सर्व काय आहे? रमा म्हणते की आहो तुम्हीच बघा की काय आहे ते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की असं कसं ओळखायचं? मी काय ओळखू शकत नाही. तेव्हा आता माही म्हणते की आहो तुम्हीच ओळखा, मी तुम्हाला नाही सांगणार. तुम्ही असे समजा की मी तुम्हाला कोडे घातले म्हणून. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे बापरे इतकं मोठं अवघड कोडं, मला नक्की भोपळा चालवावा लागेल. तेव्हा आता अक्षय मात्र अगदी ते ग्रीटिंग्स कार्ड व्यवस्थित बघत असतो. तेव्हा आता लगेच अक्षयला काही सांगता येत नाही. तो त्याकडेच बघत आता आतमध्ये निघून जातो. तेव्हा लगेच आता इरावतीला हसू येत असते. तर माही तिला विचारते की इरावती आता हे सर्व काय आहे? तेव्हा आता लगेच इरावती म्हणते रमाने अगदी प्रूफ सहित प्लॅन केलेला आहे तुला घराच्या बाहेर काढण्याचा, तू माही आहे हे सिद्ध करण्याचा. रमा आता जे काही करते तर ते तिचा हक्क घेण्यासाठी करते, अगदी ती अक्षयला मिळवण्यासाठी सुद्धा हे सर्व करते. तर मग तू विचार करते की नक्की तुला घराच्या बाहेर काढण्यासाठी काय असा प्लॅन तिने केलेला असेल. आता रमा ही जेव्हा घरात तेथे पत्र ठेवून गेलेली असते तर हे मात्र जे काही आता इरावती आणि माही या दोघींनी ते पत्र बदलवलेले असते आणि त्या जागी तेथे ग्रीटिंग्स कार्डचं गिफ्ट आता अक्षयसाठी ठेवलेले असते. कारण हे जे पत्र अक्षयच्या हाती लागू नये यासाठी त्यांचा हा प्लॅन अगदी प्रूफ असतो. जेव्हा आता अक्षयची गाडी बाहेर आलेली असते, हॉर्नचा आवाज रमाला ऐकू येतो. तेव्हा रमा धावतच आता तिकडे मागे लपलेली असते आणि त्याच वेळेस इरावतीने रमाला बघितलेलं असतं आणि ते पत्र ठेवताना सुद्धा इरावतीने दरवाजात उभं राहून हे सर्व पाहिलेलं असतं. तेव्हा आता अक्षय मुद्दाम दाराशी येऊ नये आणि त्याने पत्र बघू नये म्हणून इरावतीने पटकन एक प्लॅन केलेला असतो. त्या प्लॅननुसार ती अक्षय जेव्हा गाडीतून खाली उतरतो आणि ते आता आतमध्ये येणारच तोच लगेच इरावती त्याला फोन करते आणि फोन करून म्हणते की अक्षय अरे मम्माच्या काही गोळ्या संपलेल्या आहे, त्या गोळ्या संपलेल्या असताना मात्र तू काही तिच्यासाठी नवीन दुसऱ्या गोळ्या घेऊन येशील का? तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे यार. तेव्हा आता ते पत्र अक्षयपर्यंत पोहोचू नये यासाठी इरावती मुद्दाम अक्षयची खोटं बोललेली असते आणि अक्षय पुन्हा आता गोळ्या आणण्यासाठी परत मागे जाईल म्हणून तोपर्यंत आपल्याला तेथे ते पत्र बदलवता येईल असा हा इरावतीचा प्लॅन असतो. ते पत्र अक्षयपर्यंत किती काही झाले तरी पोहोचून द्यायचे नाही. रमा बिचारी आता केव्हा अक्षय ते पत्र घेतो याचीच वाट बघून असते, कारण तिला माहिती नसते की हे पत्र इरावतीने बघितलेले आहे म्हणून. तेव्हा अक्षय आता इरावती बरोबर आता फोनवर बोलत असतो की हो का, जस्ट मी आत्ताच घरी पोहोचलो होतो आणि बरं ठीक आहे, मी पुन्हा गाडी बाहेर काढतो आणि गोळ्या आणण्यासाठी जातो. तोपर्यंत रमा ही गेट जवळ आलेली असते. काही झाले तरी कुणाच्या नजरेआड ती येऊ नये म्हणून तिला तेथून निघून जायचे असते. तेव्हा इरावती म्हणते की अक्षय कोणत्या गोळ्या आणायच्या आहे ते मेसेज करून मी तुला पाठवलेले आहे. तेव्हा आता अक्षय तर बिचारा खुश असतो. तो लगेच म्हणतो की थँक्यू आत्या आणि परत त्या गोळ्या आणण्यासाठी तो गाडीमध्ये बसतो आणि गोळ्या आणायला निघून जातो. इरावती आता बाहेर येते. बाहेर आल्यानंतर इकडे तिकडे ती डोकावून बघत असते आणि तेवढ्यात ती लगेच ते पत्र उचलते आणि आता ते पत्र जेव्हा ती वाचायला घेते तेव्हा आता माहीने जे काही आता इरावतीला सांगितलेले आहे ते सर्व आता घडलेला प्रकार इरावतीला आठवतो.
इरावती ते पत्र वाचत असताना तिला हे सर्व तर आठवते। तेव्हा इरावती विचार करते की बरं झालं एका दृष्टीने ते पत्र अक्षयच्या हाती नाही पडले म्हणून, नाहीतर तेव्हा लगेच आता माहीही इरावतीला विचारते की इरावती ते कार्ड तू का ठेवलं होतंस। तेव्हा आता इरावती म्हणते की का म्हणजे काय, काहीतरी ते ठेवायला हवे होते आणि हे बघ यावरून या पत्रावरून आपल्याला खूप मोठा फायदा तर झाला। तिचं जे काही हँड रायटिंग आहे तर ते आपल्याला कळले आणि जर तिने यापुढे जे काही आता तिने पाठवले तरी सुद्धा तर ते आपल्याला कळेल की हे तिनेच पाठवलेले आहे म्हणून ते मॅच करण्याचा प्रयत्न करून अक्षयला जे मी लिहिलेलं आहे तर ते त्याला पटेल आणि यापुढे मात्र हे सर्व असं केल्यानंतर प्रूफ होऊ शकतं की जे काही आता तू यापुढे जे काही पाठवलेलं आहे तिने सुद्धा ते सगळं काही तूच करते, तूच पाठवते, तूच अक्षयसाठी हे सर्व करते असे प्रूफ होईल। तेव्हा आता लगेच माही विचारते की परंतु त्या कार्डचा अर्थ काय होतो। इरावती म्हणते की अगं नाही माहिती, परंतु त्यावेळेस मला जे काही सुचले कळले त्यावरून मात्र मी आपलं काहीतरी हे करून ठेवले। तेव्हा आता माही विचारते की परंतु त्या रमाचं काय। तेव्हा आता इरावती म्हणते की रमाचे काय आणि हे पग ती असे काहीतरी करण्याचा कायम प्रयत्न तर करत राहणारच आणि हे पग आपल्याला आता तिला या घरात येऊन न देण्यासाठी आपण जे काही ठरवलं होतं ते करण्याची वेळ आता आलेली आहेच, त्यामुळे आपल्याला तो प्लॅन तर करावा लागेलच। आणि हे पग मी पेपर्स तयार करून घेतले सुद्धा, वकिलांशी सुद्धा बोलले। त्यानंतर आता इकडे रमा खूप टेन्शनमध्ये असते कारण ते पत्र अक्षयने घेतले की नाही, त्याने वाचले की नाही याचाच ती विचार करत असते आणि तिला अक्षयची खूप आठवण येत असते। त्यानंतर आता इकडे साई जेव्हा ती फाईल बघतो आणि रमाला विचारतो की रमा अहो काय झाले, डॉक्टरने तुम्हाला औषध दिली होती, ती औषध तुम्ही का आणली नाहीस, का घेतली नाहीस आणि पैसे नाहीत म्हणून तुम्ही आता काय होणाऱ्या बाळाचे सुद्धा हाल करणार आहात का। मी आहे तुमच्या सोबत, तुम्हाला तुम्ही हक्काने सांगू शकतात। आणि हे बघा रमा, अहो तुम्हाला फक्त तुमची काळजी घ्यायची नाही, तुमच्या होणाऱ्या बाळाची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे। तेव्हा आता रमा बिचारी रडत असते। रमा म्हणते की सॉरी साई, खरंच मला कळते की तुम्हाला माझ्यामुळे खूप त्रास होतोय म्हणून। संध्या काकू म्हणजे माई ह्या एकदम बरोबर बोलतात, मी इतक्या दिवसापासून येथे राहते, त्यात मी गरोदर सुद्धा आहे, त्यामुळे आजूबाजूचे लोक आहे शेजारी पाजारी हे सगळेजण तुम्हाला विचारतच असतील की नक्की मी आहे तरी कोण। त्यामुळे आता मात्र बाद झाले, मला असे वाटले होते की ते पत्र त्यांनी वाचले तर ते नक्की मला न्यायला येतील म्हणून, परंतु ते पत्र मात्र यांच्यापर्यंत पोहोचले असेल का की ते पत्र पोहोचले आणि ते पत्र जरी त्यांनी वाचले असेल तरी सुद्धा त्यांना ते पत्र वाचून विश्वास ठेवा की नाही असे वाटले असेल। त्यावर तर साई रमाचं सर्व काही ऐकून घेतो आणि रमाला म्हणतो की हे बघा खरंच रमा तुम्ही खूप भाबड्या आहात, तुमचा खरंच अजून तुमच्या प्रेमावर विश्वास आहे का आणि या जगावर। अहो तुम्ही आता आयुष्यामध्ये इतकं काही भोगलंस, इतका काही त्रास सहन केला स्वतःसाठी, आता तुमच्या सख्या लोकांनी सुद्धा तुम्हाला ओळखलं नाही, इतका त्रास तुम्ही आतापर्यंत सहन केला, आपली ओळखसुद्धा दुसऱ्या लोकांनी अगदी लुबाडली, तरीसुद्धा तुम्हाला आता असे वाटते की हे जग अगदी चांगले आहे का, तुम्ही जगावर विश्वास ठेवतात का। अहो हे जग तर मतलबी आहे, जगातील माणसंसुद्धा खूप मतलबी आहे, कुणावर विश्वास ठेवायला नको आणि कुणावर नाही अशी अवस्था आता होते। तेव्हा तरीसुद्धा आपल्या रमाचा तिच्या अक्षयवर विश्वास असतो। रमा म्हणते की हे बघा मला नाही वाटत की असे काही होईल म्हणून, अजूनपर्यंत माझा विश्वास आहे की जेव्हा त्यांना हे सर्व कळेल, ते पत्र ते वाचतील, ते नक्की मला नेण्यासाठी धावतच येतील, माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे, ते मला समजून घेतील, माझ्यावर विश्वास ठेवतील। तेव्हा आता साई हे सर्व ऐकतो आणि म्हणतो की देव करो तुम्हाला जे काही तुमच्या मनात आहे ती तुमची इच्छा पूर्ण हो, तुमच्या मनासारखेच हो। तेव्हा रमा म्हणते की हो सगळं तसंच होईल, माझं मन मला सांगते सर्व काही अगदी अगोदर सारखे नीट होईल आणि माझे अक्षय माझ्यासाठी धावतच येतील, माझी पूर्ण फॅमिली एकत्र येईल, सगळं काही पूर्वीसारखं होईल। त्यावर आता रमाचे हे सर्व बोलणे ऐकून साई म्हणतो की हे बघा तुमचं मन तुम्हाला काय सांगतं हे मला नाही माहिती, परंतु मी तुम्हाला मात्र नक्की हे सांगेल की हे घर तुमचं आहे आणि या घरामध्ये तुम्हाला जितक्या दिवस राहायचं असेल तर तितक्या दिवस तुम्ही हक्काने राहू शकतात, या घराला परक समजू नका, या घरात फक्त तुम्ही कायम हक्काने राहू शकतात। त्यामुळे चला आता बसून घ्या, मी तुम्हाला जेवायला आणतो। तेव्हा आता साईच्या म्हणजे मनाचा जो मोठेपणा आहे आणि साई जी काही रमाची काळजी घेत
घेत आहे तर खरंच रमाला एक खूप मोठा आधार असा साईचा असतो. रमा आता बेडवर बसते. साई तिच्यासाठी मस्त आमटी भात वगैरे आणून देतो. रमा त्या ताटाकडे बघत असते. तर साई म्हणतो की हे बघा आता माईंनी खूप छान असा आमटी भात बनवलेला आहे, मस्त जेवण करून घ्या. तेव्हा मात्र हा भाग आता मित्रांनो येथे संपतो आणि पुढील भागामध्ये आता रमा ही बाजारात ते जे काही तिचा चिवडा वगैरे आहे तर ते ऑर्डर ती पूर्ण करून विकून वगैरे आलेली असते. तेव्हा ती तेथून जात असते. तर आता जे काही चिंचा आणि बोरं विकण्यासाठी एक काका आलेले असतात. तर ते ओरडत म्हणत असतात की चिंचा घ्या, बोरं घ्या. ते बघून आता रमाला इतकं छान वाटतं, तिच्या तोंडाला पाणी सुटते. तेव्हा तिला ते खूप खावेसे वाटतात. म्हणून ती घाईने मात्र आता लगेच त्या काकांजवळ येते आणि त्या काकांना म्हणते की चिंचा आणि बोरं द्या. आणि त्याच वेळी आता अक्षय तिथून गाडीतून जात असतो. अक्षयचं आता इकडे लक्ष जाते. आता अक्षय गाडीतून बघत असतो. त्याला असे वाटतं की नक्की ही रमा आहे. रमा मात्र आता चिंचा, कैरी वगैरे अगदी आनंदाने खात असते. अक्षय सारखा तिच्याकडे बघत असतो आणि तो म्हणतो की रमा तर लहान मुलींसारखी अगदी चिंचा, बोरं, कैरी वगैरे किती छान खाते. ते बघून अक्षयला खूप छान वाटतं. तेव्हा आता लगेच अक्षय हा म्हणजे विचार करतो आणि त्याच्या डोक्यात प्लॅन येतो. म्हणजे आता नक्की रमाला मला काय सांगायचं असेल की एका हार्टमध्ये दुसरा हार्ट, म्हणजे आईच्या पोटामध्ये बाळ, म्हणजे अक्षयला रमा प्रेग्नेंट आहे हे कळते. तो इतका आनंद त्याला होतो. त्याला त्या ग्रीटिंग कार्डचा अर्थ कळतो. म्हणजे रमा आई होणार आहे आणि मी बाबा होणार आहे आणि हा क्षण तर आपण दोघांनी म्हणजे एकमेकांसोबत सेलिब्रेट करायला पाहिजे असं तो रमाकडे बघत सारखा आता विचार करत असतो की त्याला खूप आनंद झालेला असतो. रमा मात्र आता खूप काही चिंच, बोरं आणि कैरी विकत घेते आणि त्यावर मस्त आता ताव मारत असते. तिला इतकं छान वाटत असतं, इतकं तिचं म्हणजे जे काही प्रेग्नेंट असताना आंबट खावंसं वाटत असतं की ती आपली इच्छा पूर्ण करत असते. आणि अक्षयला आता हे सर्व काही समजलेले असते की आपली रमा प्रेग्नेंट आहे म्हणून. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय काय होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.